आणि अज्ञानाचा जो संबंध आहे तो हानिकारक आहे, कारण तो दुःखाकडे नेतो आपल्याला. आणि आपण सुखरूप असताना दुःखात राहतो, त्याच न कारण आपल्या पदाला प्राप्त होणं आणि ते सुख तो परमात्मा, त्याच्याशी आपण समरस राहतो. आपण देहाशी समरस राहतो बेटा, तुम्ही मान्य करा ते नाही हो ना. पण आपल्या वृत्तीचा संबंध देहाशी नाम जयाशी आहे आणि व्यवहार जगताशी आहे. त्याचा 2 मिनिटं बोलते तुम्हाला. म्हणजे पहिला पॉइंट होता या संबंध देहाशी आणि देहाशी. संबंध संबंध संबंधासह संबंधीचा अध्यास, मी तुम्हाला याच्याबद्दल चर्चा खूप केली आहे. संबंधासह संबंधीचा अध्यास म्हणजे ते खोटं होऊन निवृत्त होणं. अध्यास म्हणजे मी हमेशा म्हणते की अध्यास म्हणजे वाद. अशी वादाची तुम्हाला बैठक बसली तर तुमची भूमिका वाढते आणि तुम्हाला त्या स्थितीत राहता येतं. तुम्हाला वाटतं पारण केलं की मुक्त झालं, हे भ्रम येत आहे, हे शब्द आहे. त्यामुळे ओळख आहे, श्रद्धेचा भाव येतो, अनुभव नाही तिथं. नाही बेटा, कर्मात रूपांतर येते. पण माणूस कर्माला किती गाडलेला असतं. अरे बाप रे, टाकलं तर टाकायला तयार नाही. म्हणजे तिथे अंधविश्वास आहे का? नाही टाकत नाही. मग अवकातच नाही ना कर्म टाकायची. बडे जाओ, मी कर्मात आहे, मी पारायणात आहे. बापरे, म्हणजे बुद्धीचा प्रवाह कर्माला सोडायला तयार नाही. कर्माच्या नंतर जी उपासनेची जी प्रवाह रूपता असते अंतःकरणामध्ये, श्रद्धा आणि प्रेम ईश्वराचं तयार होतं आणि ग्रंथाचं आणि संताचं. 3 प्रेमाला उपास, एक भगवंताचं, एक संताचं, एक ग्रंथाचं, चकारच आहे. हे मग हे कमी होतं कर्माचं अनुष्ठान, उपासनेचं अनुष्ठान सुरू होतं. आणि उपासनेमध्ये श्रद्धाला बल येतं आणि ते वृत्त अंतःकरणामध्ये ईश्वराला जाण्याची ताकद येते. आणि वृत्ती जेव्हा भिन्न ईश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करते तर ती माया तिला ओढती, तेव्हा ते मायेची शक्ती संत तोडतो. कळलं का समीकरण? म्हणजे कोणते टप्पे मरेपर्यंत कर्मच राहायचं, पापाला तरी मोक्ष मिळेल का तुझ्या? मग तुम्ही ज्या रेषा मांडून ठेवल्या स्वतःच एक जे मी म्हणेल ते चांगलं, म्हणजे अहंकार म्हणतात. की मरेपर्यंत मी कर्मच करीन. त्यांना तेच जगाची रूढी एकाची नाही, जगाची. तेच चांगलं वाटतंय ना. कर्म करून सोडून पुढे चालायचं, कर्मात नाही रिंगाळायचं. कर्म करतेपणा जेव्हा बाजूला जातो तेव्हा कर्माचा आळस येतो, कर्म सुटून जातं, आपोआप सुटल्या जातं. 2 पाण्याचं रोप जमिनीवर टेकून असतं, पण आंबा आला तेव्हा शेंडा आकाशाला लागतो. 2 पाण्याने आंबा लागत नाही. बरोबर. 2 पान आंब्याचे जमिनी बसीत आहे आणि जेव्हा आंब्याला आंबे लागले 1000, त्याचं पान आकाशापाशी आहे. मग कदाच आकाशापाशी. म्हणजे प्रत्येकाची टेंडन्सी सांगते, हर एक जीव कर्माला बोललेला आहे. कर्मातून निघणं आवडत नाही, निघता पण येत नाही. नाही निघता येत. तिला शिकवलं नाही ना कर्मातून निघायचं तुम्ही. जेव्हा ज्ञानाची परिसीमा होते, अंतःकरण परिपक्व होतं, बोधाचा पाऊस येतो, मन निराश होतं, कर्म बाजूला जातं, भगवंताचं ध्यान येतं, श्रद्धेचं वाण येतं, हातात संतांच्या श्रवणाच्या हृदयामध्ये ताकद तयार होती आणि ग्रंथाकडे बुद्धी वाहत सरळ जाती, तेव्हा स्वतःची ओळख तिला होती का कर्माची ओळख होती? मी करता भाव असते, किती संभ्रम आहे. खूप हसू, गलिच्छ स्वभाव, अहंकार तयार करतात, कर्म वासनेत नेतं आणि कर्म बंधन करतात आणि कर्माचा संबंध होतो
आणि त्याचा आपण करत आहोत नाचतो, हे साधूला कळतं बेटा. जगाला जरी नाही कळालं तरी. आता मला एक कळालं काही, की आपण कोणता कार्यक्रम करतो असं घरात, असं कधी कीर्तन, कधी प्रवचन, कधी कोणता अनुष्ठान वगैरे बोलून कोणाला वगैरे होत ना ते, पण एका दिवसाचं जातं ते. आणि मी विचार केला, माझा बापाचा बाप आहे, कधीच अंकच नाही आला त्याला. आता ऐकून वाटायला मग आपल्या अंगणात पाऊस आहे. अभिमान नाही कधी वाटलं पण नाही कधीतरी. आता उगव विचार केला तर म्हणलं, आणि आमचा वॉचमन होता घराचा, 1 मिनिट विचार, 2 मिनिटं, तो जो बांधकाम करतात, पहिली परिक्रमाची आहे LKG, दुसरी मॅट्रिक, तिसरी PhD. तुमची लिव्ह परीक्षा काय ते लिव्ह परीक्षा काय माफी ते म्हणजे 12वी म्हणजे तुमचं हे. आणि शेवटचा टोक म्हणजे ज्ञान. ज्ञानामध्ये आपण पूर्ण त्याला पोहोचतो, तिथं अहंकार समोर जातो आणि स्वतः देव होतो. अहंकार गेला की देव झाला, प्रमाणित होतो यांचं. मग अहंकार गेला का अहंकार आला, का अहंकार वाढला, का अहंकार टाकला, त्या गोष्टी होती विचारण्यात. अहंकार तयार करणारी वा विद्या आहे, अहंकार उत्पन्न करणारा अंतःकरण आहे. अहंकार व्यक्तीसोबत नांदतो आणि अहंकार विशाल धरतो. अहंकार कर्मात मोडतो. अहंकार जीवाचा घात करतो. अहंकार जगताला खरं म्हणायला लावतो. अहंकार बेटा अहंकार बुद्धीला मारत ठरतो आणि अहंकार आपल्याला दुःखाचं थैमान तयार करतो. अहंकार आणि दुःख हे समीकरण आहे. आणि अहंकाराचा बाग आणि सुखाचा संबंध हे पण समीकरण आहे. अहंकार जातो कधी, येतो कधी, राहतो कसा. येतो जन्मजन्मांतरित संबंध आहे, तुमच्यापाशी असतोच तो, पण सुप्त अवस्था असतो, कळत नाही. आणि तो अहंकार अविद्येमुळे उत्पन्न होतो. अविद्या अहंकार उत्पन्न करते. त्या अहंकार हा अविद्येचा हा महान गुण आहे, बलाढ्य आहे तो. आणि तो जीवापाशी असा विमान राहतो आणि अविद्येचा तो साक्षात्कार असतो. पण जेव्हा तो मरतो तर ब्रह्मविद्येचा आविष्कार झाला, बोध तयार झाला, असा वेदाचा संगम झाला, ओवीचा प्रसाद हृदयात आला, तो जीव मुक्त झाला. अहंकार त्या बोधाने मेला, तो जीव शिव झाला, साक्षात ब्रह्मत्वाचा आला आणि अनुभव त्या स्वरूपाचा घेतला आणि बुद्धी स्वरूपात विलीन झाली. अहमची निवृत्ती केली, सोहमची तिथं प्रतीती आली, अतिवृत्ती मावळली, पण आवाची स्थिती भोगली आणि मी जाणलं आणि त्या ते मध्ये मन थांबलं. बाकी संसाराला शरण जाऊ नये, शरण जावं आणि त्याला प्रेम करावं. पण तेवढं त्याला आपला आयुष्याचा काल द्यावा आणि त्याच्याकडनं ज्ञान घ्यावं, त्याची सिद्धता आपण भोगावी आणि त्याचं वैराग्याचं तप आपण आपल्याकडे घ्यावं. साधू कसे होते माझे? वैराग्यशील होते ना, तपमय होते ना, ब्रह्मवत्ते होते ना, श्रवणामध्ये परांगत होते ना, ब्रह्मविद्येचा कळस होते ना. मग मी पण तसे होणार. ते तुमच्याकडे येतं, त्याला म्हणतात ऐका शक्तिपात. शक्तिपाताच्या शक्तीनं ते धन तुमच्याकडे येतं न मागता. मला अनुभव आहे त्या गोष्टीचा. हा, जेव्हा एकदा असा अनुभव घडला श्रवणामध्ये, मला सांगायचे मी माझी जागा समोर, लेडीज माग, मी समोर बसत होते, दार होतं एवढं, आणि दारातून मार दिसायचे. पुढच्या हॉलमध्ये पुरुष, मागच्या हॉलमध्ये बायका, आणि दारा जेवढे बसून तेवढे दिसत होते, बाकीच्या ऐकत होतो. सगळ्याला मार दिसत नव्हते तरी लोक बसत होते. हो ना, ते मुले ऐकवले दिसत नव्हतं, करावं का? हो ना. ब्रह्मविद्येचं स्नान सकाळी बुद्धीला घातलं जातं, कोटी कोटी जन्माचं पुण्य हातात येतं आणि आम्ही कुठं का बसून आमच्या कानावरचे शब्द येतात, आमचं जीवन धन्य होतं, हे हाड पवित्र होतं, मन सावध होतं, ब्रह्मचिंतन आत जातं आणि भगवंताचं दर्शन होतं, आत्मालिंगन तयार होतं आणि बुद्धीला ब्रह्मत्व पद येतं. आम्ही का सोडायचं? बरोबर. मग इकडे तिकडे बसत होते त्या रूम मध्ये आणि मी म्हणत होते मी चौकडे बसणार, मी मार्गाला बघणार, मी काय कमी होतो वाटलं. कारण मला लिखाण कर, माझं कारण ते होतं. आणि सगळे लोकांना मान्य होतं. महाराज म्हणायचे तू इथं बस, काका म्हणायचे बाजूला बस, हातात करून द्यायचे काका मला, काय वाच, ही जागा आधीच दिली आहे, बाजूला घ्यायची मला, इकडे बस आणखी ग्रंथ वाच. मी वाचायची, काका अनुवाद, मी ओवी घ्यायची आणि थांब, मग काका सांगायची. समोर इकडे समोर बसायचे, म्हणजे मला पद आधीच मिळाले.
माझ्या भाग्यानं, माझ्या पूर्वसुकृतानं, माझ्या आई वडिलाच्या संतान अगदी. मग मी चौकटीत बसायचे, ऐका मुख्य विषय राहायला, आणि समोर महाराज आमने सामने, आणि नजर अशी व्हायची त्यांच्याकडे, हाताला लिहायचं खाली, पण नजर खाली बापने लवत होते अशीच. लिहिलं मला माहित नाही कसं ते. एकदा महाराजांनी लक्ष दिलं माझ्याकडं, सांगता सांगता, आता समोर बसायचे ना, आणि महाराजाला जास्त वळीकडे लक्ष नसायचं, महाराज आतून बोलायचे, वर लक्ष असायचं, एक गोळी घ्यायची, भरपूर बोलायची. मला म्हणलं चल, तसंच व्हायला. मला म्हणलं घरीच चल. मी गेले, दर्शन घेतला, बसले खाली, महाराज दिवाणावर खाली. महाराज काय सकाळ सकाळ बोललो, मला काम आहेत. महाराजांना मुलाचं कळत नव्हतं. मला काम आहे ना. अगं बस, बसायची. अगं तुला त्राटक साधलंय. मी म्हणलं त्राटक? आता त्याला काय म्हणते विचारायची ताकद कुठे, मला भीती वाटत होती ना. म्हणलं मला त्याचा अर्थ कळायला सुकून नाही, दुखी नाही. त्राटक साधलं. म्हणलं बरं, मला काय कळत नाही. मला महाराज चला जाऊ द्या मला. हा साहेब महाराज, मी हिला सांगाय कधी बोलत होते मला, तू आज तसलं आयुष्यात एकदा चांगलं बोलले ते. आणि मग म्हणले, मी म्हणलं जाऊ दे म्हणलं, महाराज जायचं, पुन्हा उतू पाडले ते घरची ओढ. तुला वाक्य जाऊन ऐकले, काहीतरी खायला गेलं, खाल्लं, पळाय. मग नंतर मी त्राटकचा अर्थ विचारला त्याच लोकांना, तिथल्याच. म्हणजे तुला म्हणले का? हो. म्हणले शक्तिपात होता ना, त्राटक साधायचं, तिथून शक्तिपात होतो. नजरेला नजर त्यांची बुबळ तुझी बुबळ एक होतात, आणि नजरेचा जेव्हा बाण तिकडे जातो, त्यांच्या नजर तुमच्या हातात येते. कृपा कटाक्षाने हाळले, त्यांच्या नजरेतून जो भाव आहे, ती नजर तुझ्या आत बोबळातून गेली, आणि कृपा झाली. कृपा कटाक्षाने हाळले, आपल्या पदी पोहोचविले. त्राटकमुळे त्यांची शक्तिपात होतो, तुझ्या आत ते बोध जातो, आणि त्यांची कृपा तुला होती. तुला म्हणले का? मी म्हणलं हो, मला मान्य महाराज त्राटक साधलं. म्हणलं काय असतं? मुलं सांगते पुन्हा ती माझ्याकडे असं बघा, तुम्हाला माहित नाही म्हणून. नाही, हात लावला समोर समोर, उत्साह करत. मी काय येतो काय, लोक नव्हते काय, मीच होते काय? गुरुजींच्या काळात लोक भरपूर होते ना, 100-1. म्हणलं हो, असं म्हणले. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा म्हणजे अर्थ मोठेपणा नाही, की जेव्हा आपण ऐकतो तर तन्मन धनानं आणि सर्वांगानं 4 गोष्टीने ऐकायचं. पण सध्या ऐकतायत, पण तरी पण जे ऐकायचं त्याला सांगते की उचला उठायचं, हिंडायचं, घरात झोपायचं, लोळायचं, हातात फोन घ्यायचा, देवापाशी फोन ठेवायचा, पूजा करायची. कुणी जप करते, मला ऐकत ऐकत हिरे. आणि तुमचं ऐकताना आम्ही जप करतो म्हणून सांगतात हे पुन्हा. तेव्हा म्हणलं जाऊ द्या, अधिकार निवडणं सोडून द्या विषय. पण त्राटक साधणं म्हणजे कृपा होती, आणि त्या ठिकाणी अज्ञानाची जी स्थिती ती संपण्याला जाते, त्याला म्हणा त्राटक. तुमच्याशी का बोलले की महाराजांची आठवण येते, काकांची आठवण येते. पाठामध्ये कसा राहिलो, कसा पाठ घेतला, वेदांत हा हृदयामध्ये कसा भरभरून दिला, आणि अज्ञानाचा शक्तिपात झाला, आणि ब्राह्म्य स्थिती भोगायला त्याने आरंभ केला, आणि त्या अनुभव त्यांना दिला. वेदांत शास्त्रात अनुष्ठान झालं, ब्रह्मबोध हृदयात भरला, 4 वेदाचा सार बुद्धीने गिळला, आणि त्या मनाला मी कोण कळलं. संसार करण्यापासून परमार्थ कळावा ना, की मला पोळी येते, ती मला भाजी येते, ती रेसिपी येते, त्या पापड्याचा हंडा शिजवते मी. देवा किती भूषण आहे मरक्या विषयाचं. महाराज म्हणायचे संसार म्हणजे मरका, मरका पदार्थ, मरकत नाही, मरका संसार. मरक्या वस्तूला काय जीव लावायचा, ते जाणारच आहे कधी ना. आणि मेलेली वस्तूला काय माझं म्हणायचं. मी दिसत असताना नाही म्हणून तिला का बघायचं, आणि जे आहे त्याला का सोडायचं, देहाचा संबंध का वाढवायचा, बुद्धीमध्ये त्रागा का करायचा, अहंकाराला का जागा द्यायची, अविद्येला का थांबवायचं, ब्रह्मज्ञान का सोडायचं, आणि मन जगताकडे का धाडायचं, त्याला ऐकलं घ्यायचं. एखादं लेकरू आईचं जर वाईट वाढायला चाललं तर आई जाऊ देत नाही, तीच आई असती, आणि ती वाईट वागताना आई बघती, ती आई नसती, भूती नसती, भूती. कारण तुझ्याच लेकरं तू खराब केलंस, ते पाप तुझ्या माथी आलं. संपला नाही माझा विषय. तू करताना बघितलंस आणि त्याचं कौतुक केलंस तर ते पाप तुझ्या खात्यात जाणार, म्हणजे जाणार. त्रिवार सत्य आहे, वेळेवर सावध व्हावं लागतं ना. हा, थोडं बघू नको, माझं माझ्या घरात येऊ नकोस. का म्हणत नाही अशी आई, रस्त्यावर जाऊन पड कुठे, खा कुठे राहा, पण असं वागायचं नाही, माझ्या घरात यायचं नाही, माझ्या समोर यायचं नको, माझं लायकीच नाही तुझा असं बघायचं. तुला का म्हणत नाहीत लोक, मस्त बघतात ते बघताना.
म्हणजे अत्याचाराला तुम्ही जागा देता. जमत नाही त्या आम्हाला हे बिलकुल नाही. बाउंड्री सांभाळायची आपण. आपलं कुळ भ्रष्ट करायचं नाही. हा पुढची संतती पण तशीच अंगार होती तमगुणी. मग पुढे तर काहीच राहणार नाही तुमचं. राहील का असुरी लोक झाल्यावर नाही. म्हणून आई घरात चांगली पाहिजे, संसाराला बायको चांगली पाहिजे, आणि समोर संत पाहिजेत, हृदयात ग्रंथ पाहिजे, चिंत सतत पाहिजे, आणि वेदाचा गाभा आपण जाणला पाहिजे. मुखानं आपोआप नाम घेतलं पाहिजे, कर्मातून बाहेर आलं पाहिजे, उपासना कमी नाही पडली पाहिजे, आणि ज्ञानमय अवस्था जगली पाहिजे. ऐकायला सोपं अनुष्ठान होतंय आणि झालेलं कळत पण नाही. प्रयत्न असल्यानंतर होतच. हा बेटा, एक सांगते, एक तर तुला पुढचा काल भयंकर आहे खराब, तुम्ही सांगता, मग तुम्ही अंकुश लावा ना काहीतरी, शिकवा ना, रोज सांगा, रोज बोला मुलांना, रोज चांगल्या वळणावर आणा. त्याला कधी ना कधी वाटत ना माझी आई असं बोलायली. हो ना. हा तेच नाही म्हणत प्रॉपर्टी तुला जा कुठे भीक मागून का म्हणावं की नाही. तुम्ही गोंधळता अंधळता चांगलं म्हणता, ती घाणीत ओढता लेकराला, चूक असते. हे पाप आईचं आहे. मला नाही सहन होते अत्याचार, नाही सहन होत बिलकुल. पौराणिक वाकडे मी त्या तोंडाकडे बघत नाही. आपलं बोललं तर हो, नाहीतर नाही. आपल्या चिंतेत आपण, आपल्या मोहिमेत आपण. ज्ञान म्हणजे काय? हो ना. खोट्या खोट्या वस्तूचा परित्याग करणारी वृत्ती भगवंतामध्ये लीन असते, देहाच्या संबंधाला रहित असते, परमेश्वराच्या सोबत असते, आत्मानुष्ठान सतत असतं, आणि ब्रह्मभाव जागा असतो, देहभाव बंद असतो, अनात्म्याचा परित्याग असतो, जगताचा अत्यंत अभावाचा निश्चय असतो, आणि ईश्वराचा संबंध होऊन तो भोपळा सतत हृदयात असतो. तत्वानुसंधान. पांडुरंग कोण आहे नक्की होते का? ऐका, हे जे वाक्य आहेत का आत्ताचे वेद वाक्य, वेद घोष आहे हा, हे 4 वाक्य कसले आले जाईल. मला आता डबल ऐका वाटायला. काय येणं डबल येणं तुम्हाला कसं डबल कसं काही असंपेट स्थिती भोगण्यासाठी, एकरूप होण्यासाठी आपल्या अधिष्ठान चैतन्य रूप त्या सत्तेमध्ये राहते, देहात नाही. मग जेव्हा खोटी तिला आवडत नाही तर खऱ्याकडे थांबते, आणि खरं माहित नाही तर खोट्याकडे येते. तिला खरं साधू कळालं तर खोट्याकडे राहत नाही. मग जेव्हा ती खोट्यात राहत नाही तर मोठ्यात जाते व्यापकात. मी म्हणजे चैतन्य, आणि चैतन्य म्हणजे आत्माराम, आणि ते माझं नाम, आणि ते माझं रूप, मी आहे रूप, माझं एक स्वरूप, सचित आनंद माझं स्वरूप. पांडुरंग पांडुरंग, त्या वारी भेटून तर काल डोळ्याला दारा दारा दारा. बाबी म्हणलं या आपण जाऊ. माझं डोळ्यालाच कस तरी लागलं. पल्लीवर बाई बर अध्याय 15 आणि ओवी 171. पर्यायशा शाखा पांडवा, सर्वांगाही नित्य नवा, नरक भोग यावा फळांचा तो. तुम्हाला जे बोलले का त्याचा भावार्थ, नरक भोग यावा फळांचा तो. असं आसुरी कर्म केल्यावर तुला नरकाचा भोग ह्या देहातच भोगावा लागल, फळांचा तो. मग ज्ञानेश्वर वाचून कळून घ्या, नीट वागा. नरक भोग यावा फळांचा तो. असं जर नीच कर्म केलं, अविधीने वागलं, खाऊन ते खाल्लं, बघून ते बघितलं, करून ते केलं. खाणं म्हणजे वाईट, आणि करून ते कर्म ते कृत्य. मग ह्या अशा वाईट फांद्या त्या मनुष्य देहाला फुटतात, आणि ते लोक नाना अधर्माकडे जातात, आणि करून ते करतात, आणि खाऊन ते खातात. तर ह्या जन्मामध्ये नरक भोग भोगावा लागतो. आणि अशा फांद्या खूप फुटतात. एका जन्मात नरक नाही, हजारो जन्मात नरक भोगावा लागतो. किती सांगितलं त्या फांद्या फांद्या
किती ह्याच्यात जावं लागतं बघा ना, बापा, किती बापा. किती गवणीत जावं लागते अरे त्याला. किती सुंदर खायला अन्न, छान फळ, बनवलंय भगवती दादानं ड्रायफ्रूट, ना. ते बी खाते, हे बी खाते, अबा पाप बी खाते. बा तरुण पिढी असा श्रवणापुढे नीट होती, नीट. ती कुठे येते? नाही येत नाही ना. आणि माया नीट नाहीत. गचाळ भंगार माया दारू घेतले नाही घरात, त्याला तिकडे हाकला काय पांढरं. कुठे कळत ते? तेवढी ताकद नाही ना पुण्याची, ताकद पापाची आहे, म्हणून तुम्ही सहन करता. कळतं आम्हाला मातीचं तिकडं मला देणे नाही कुणाचं. तुम्ही फक्त ओवीचा सांगायले. त्यात काय माऊली किती सावध केले, किती सावध केले. कसे कर्म करा, कुकर्म, जारण मारण उच्चाटन. त्या लोकांना तुम्ही काय काय करतो, पाषाण, सर्प, वृश्चिक, डोंगर, लोह, लोष्ट, काय काय केलं, पाषाण, सुकर. झाडाच्या येवणीत गेलं तर बघा, झाड ते तर झाड तर 500 हजारो वर्ष किती पाप असेल त्यांचं. डोंगर झालेले आणि असे लोकांना पण पाप भोगावं लागतं. ते माय ना सांगावं, असं होतं माय, असं होतं माय. सांगतो काय आपण, चुकीचं जे सांगावंच लागतं, चुकीचं नाहीच. आता ऐका, नरक नरक भोग यातना फळांचा तो ऐसा परिशाखा पांडवा. अशा असुरी संपत्तीचे लोक काही खातात, काही करतात, विधीच्या वाय बघतात, निषिद्ध कर्म करतात. मग त्यांचा शांका फुटलेला त्या जन्मामध्ये नरक भोग त्याला भोगायला मी या देहातच लागतो. एका देहात नाही अर्जुना, ते पाप संपत नाही. अनंत योनीमध्ये नरकाचा भोग त्याला देतो. त्याला हो लष्ट, पाषाण, मगर, सुत्री, सर्प, विंचू, खेकडा, माकड, हो म्हणा त्याला. दाखव हे का असा अजगर होऊन पडशील तू रानात. हो ना, आहे माऊली. आणि हिंसा विषय पुढारी नाही. आणि हिंसा हिंसा करून खातेत किती. हो ना, मग हिंसाच झाली. हिंसा विषय पुढारी, त्याचा हिंसा, ते शब्दाने हिंसा, खाण्याची हिंसा, बोलण्याची हिंसा, डोळ्याची हिंसा, बघणं विक्रोड. ऐका, पुढारी म्हणजे समोर हिंसाच करतो पवार. कुकर्म सांगे धुरी धुरी धरी, तो फक्त कुकर्मच करतो अशा संघाने. जन्मवरी आगारी वाढजत असे. मग जन्माच्या जन्म हेच करतो, ते हिंसाच करतो, तमोनात राहतो, निषिद्ध वागतो, त्याला नरक मी देतो. पण जन्म जन्मांतर तो फिरतो, त्याला नरकातून काढणारा कोणा कोणीच नाही. कोण काढणारे सर्प झाल्यावर? सांगा कोण काढणार? आता हे विंचू, त्याच्यामध्ये विष आहे ना बेटा. हो ना, त्याच्या अंगात विष तयार होतं. ते प्राणी चांगले आहेत का? त्याला बघितले की लोक ठेचतेत. कसा अवघड झालं मग ते. होता मला ते करून त्याच्यामध्ये आहे फळभोग. फळ म्हणजे भोग. जे जे कर्म केलं त्याचा फळ आणि भोग आपल्या समोर येतो. संग्रहालय सांगायचा फळ त्याचा भोग. फळ केव्हा मिळतं? निषिद्ध कर्म, अघोरी कर्म. त्याचा भोग केव्हा येतो? नरकात नेल्यावर. त्याचे नरकाचे प्रकार काय एकच का ते? तुम्ही आहे का ते? पुराण भागवतात बरेच ठिकाणी सांगतात. ते आपला विषय नाही. नाना नरक असतात, कितीतरी प्रकारचे नरक. त्या नरकातून त्याला जावं लागतं. हजारो प्रकारचे नरक आहेत. त्या नरकातून त्याला त्या नरकात ठेवतो देव. फळ भोग. मग त्याला तो फळ भोग भोगावा लागतो. म्हणून हे आसुरी लोक तमोगुणी असुरी असतात. आणि आसुरी असे निषिद्ध कर्म करतात आणि हिंसा करतात. आणि त्याचं पाप मी जमा करतो आणि त्या पापाचा भोग म्हणजे त्याला नरक येऊन देतो. आणि नरक येऊन संपण्यावर त्याला पुन्हा सर्प, विंचू, सुकर, पाषाण, लोह, लोष्ट, लोखंड, श्वान सगळं सांगितलं. सिंह, व्याघ्र. नरक भोगून पुन्हा ही येऊन आधी नाही. बघा ना, फळ भोग. त्या पापाचा भोग देतो पुन्हा येऊन देतो. बघा उतरण लोह लष्ट पाषाण या खांद्या तेवीची जाण फळे हीची. त्याला हे फळ देतो. लोह, लोखंड, लोष्ट, पाषाण. पुन्हा काय म्हणले अजून? तृण गवत. तरु म्हणजे झाड.
ती झाड 1000 वर्ष टिकतं, पुन्हा येतं, त्याच्या मुळ्या खाली असतात, वरून जोडतो पुन्हा उगवतात, 500 1000 वर्ष जगतात रानामध्ये, अरण्यामध्ये. एका ठिकाणी असं आम्ही गेलो फिरायला, त्यांना सांगितलं की त्या काळापासून गोष्ट आहे, इथे रामांती वगैरे वगैरे. मी श्रद्धा ठेवा. काशीला त्याला स्थावरांतरी अधोशाखाची वृत्ती, स्थावर जंगम पर्वत पाषाण लोह लष्ट क्रमी कीटक ह्याची मला उत्पत्ती करायची आहे. ऐक अवधारी मनुष्य लागून अवधारी ये परी असे लोक तमोगुणी, त्याला मी अशा समुद्राच्या फांद्या तयार करतो. एक फांदी नाही, पुन्हा दुसरी पुन्हा तिसरी, अशा हजारो फांद्या वाढवतो. बघा ऐका, वृत्ती स्थावरांतरी अधो शाखाची, अधो म्हणजे खालच्या शाखा वाढवतो मी. आता पृथ्वीतलं होय किंवा ऊर्ध्व कशाला हवेत काय, अधो शाखा वृत्ती लोकांमध्ये लोह लोष्ट पाषाण पर्वत हे सगळं करावं लागतं ना, स्थावर जंगम प्रॉपर्टी. मग त्याला त्या जीवाला तिथं उत्पन्न करतो, म्हणून त्याची पूजा आहे. ही सुद्धा एक अवस्थाच आहे नाही का, भूमीची पूजा आपण करतो पण ते भगवंताची निर्मिती ना. मग त्या लोकांना आम्ही असे जन्म देतो. मग सोपे का काय मुक्त होणं, वासना थांबवणं, अज्ञान सोडणं, संताची संगती मिळणं, श्रवण करणं, अध्यात्माचा लाभ घडणं, संसार सुखाचा त्याग करणं, वृत्तीला तन्मय करणं भगवंतात, तद्रूप करणं ईश्वरात. तन्मय निश्चित सुद्धा जमत नाही, माझे जमतंय. तन्मय आणि तद्रूप. तन्मय म्हणजे भक्ती, तद्रूप म्हणजे स्थिती, आत्मस्थिती झाली एक रूप. तद्रूप तन्मय एक रूप झाली. राधा कृष्ण तन्मय, राधा कृष्ण कृष्ण झाली. पण कृष्णाचं स्वरूप पुढी आहे, तिथे निरत पुढे त्याला आपल्याला काही चिंता नाही. पण तन्मय होणं भक्ती, तद्रूप होणं मुक्ती. संसार म्हणजे शक्ती भक्ती आणि भेद म्हणजे भक्ती. दोघात अंतर आहे घेऊ तू आणि मी. करू नीट आहे काय, त्याचा पट्टा सुरू होतो. कारण तमोगुण झाडून काढतो लोकांना. जोपर्यंत तमोगुणाचा प्रभाव जात नाही तोवर माणूस शांत होत नाही. म्हणजे मग तो उग्र होतो ना, फक्त आपण शांत राहायचं. एकदा धडा शिकला ना आपण, मग त्याचं पाप वाढतं आणि आपलं पुण्य वाढतं, आपला अधिकार वाढतो ना. आपण त्या तमोगुण उत्तर दिलं नाही, आपण सहन केलं, त्याला दमक शम म्हणतात. शमदम झाले आपल्याला. ऐका नीट ऐका, कारण ही अनुभूती माझी. आपण शमदमामध्ये राहतो ना, आपला निग्रह करायचा, अंतःकरण निग्रह करतं, मग ते ज्ञानाला परिपक्व होतं. ते अंतःकरण आत्मस्थितीकडे जातं, जगताकडे येत नाही फिरून. त्याचं बघून माणसाला आवडून द्यायचं, त्याचं पाप जमा होतं, त्याचा हंडा भरल्यावर ते मग ते फळ भोगतच नाही. सत्य घटना आहे. भगवंतानी काय केलं, शिशुपाला तसंच केलं. त्याचा हंडा भरला आणि एक लक्षात ठेवायचं, त्याचा हंडा भरू द्यायचा, मग पांढर त्याला माप टाकते त्याचं. पण त्याला म्हणायचं वरड वरड, पण आपली ताकद नसते, आपण लगेच त्राण करून बोलतो. आपल्या अंगाची लाई होती. आणि समोर माणसाचे जाते तर
क्रूर असतात. आपल्या चुकीचा द्वेष ऐकाही क्रूर, मधून क्रूर असतो, मध्ये द्वेष असतो, मध्ये संतप्त स्वभाव असतो. अशा माणसाला श्रवण लाभत नाही. तमोगुणामध्ये श्रवण थांबत नाही. म्हणून तर बुद्धिमान असतं त्या लोकांचं. जड होती बुद्धी. ऐकलं तमाचं ऐका, तमाचं सामर्थ्य बुद्धीला जड करणं, सत्वाचं सामर्थ्य प्रयुक्त होणं, रजाचं सामर्थ्य चंचल करणं आणि श्रवणाचं सामर्थ्य बुद्धीला ब्रह्मत्व पद देणं. म्हणून तमोगुण जेव्हा आपल्या अंगावर येतो, भडका करतो, भडास, ती भडास ऐकायची सोडून द्यायची, तिकडे जायचंच नाही, लक्ष द्यायचं नाही. ही धारणा करणं म्हणजे समधमात राहणं. इंद्रियाचा निग्रह, मनाचा निग्रह. तू किती आळ बाबा, मला काय करायचे? तुझा पापाचा हंडा भरला, तू आत्म्याला दुखवलंस, हा आत ईश्वर आहे त्याला बोललंस, आणि तो तुला माफ देणार त्या पदार्थ कधी ना कधी. द्वेष करणं, तमोगुणात राहणं, कुणाचं वैर पत्करणं आणि वैरभावात राहणं तमोगुणाचा हा हक्कार आहे. कुणी वैरी असू दे त्याला प्रेम करावं, त्याला संत म्हणावं. नाही तर तू संत नाही, ज्ञानी नाही, ज्ञानी नाही, कर्मठ सुद्धा नाही. हो, शब्दात राहिल्यानंतर काय उपयोग काय? आपल्या स्थितीत राहायचंय ना आपल्याला. आपली ब्रह्मस्थिती पकडायची ना, देहस्थिती सोडायची ना, शब्दाला मोडायचंय, देहस्थिती सोडायची आणि अंतरंगातल्या परमात्म्याला मन जोडायचं. तर ह्या तमोगुणातून बाहेर यायचं, रजाला बंद करायचं आणि सत्वाचं ज्ञान घेऊन त्या सत्वाला सोडून सत्वाच्या पुढे जायचं. सोपं आहे का ताई? सांगा ना. एखाद्या ग्रंथावर बोट फिरलं म्हणजे झालं का? आज 18 अध्याय गीता वाचली, काय झालं का तुझं? परिवर्तन दाखव ना, दाखव तुझं परिवर्तन. एकच ओळी वाचन, एकच ज्ञानात ये, सगळं सोडतो. अहंकार असतो तो टाटा, बोट फिरविले, दुसरं काय? ह्याच्या पुढे काय दाखवा? सांगा एखाद्या श्लोकाचा भावार्थ. आम्ही बंद करतो, तुमचा ऐकतो, तुमच्या पाय दर्शन घेतो आम्ही. सांग एक श्लोक त्याचा भावार्थ तर सांग. हैवानी ताकद, हाय बुद्धीचा अधिकार, हाय ज्ञानाचे चमत्कार, हाय बोधाचा आविष्कार. काहीच नाही. न बोधाचा आविष्कार, ज्ञानाचा चमत्कार, काहीच नाही. फक्त पहिली पायरी LKG सोडत नाही आपण. बरोबर. तिथे अवस्था चांगली बोलत नाही, तिथे त्या कर्माचा अहंकाराच असते. काय माती दगड दुसरं बिलकुल नाही. अवस्था बदला, आपल्या स्वरूपात आपण थांबा, आपला अनुभव आपण घ्या, भाव सोडून द्या. आणि मी अनुभवात का भावात हे बघा, तपासा. डॉक्टर तपासते, हा कसा बीपी, घ्या श्वास, मग त्याला कळतं हार्ट कमी जास्त कंपन करायला कळतं की नाही. मला मॅडम म्हणल्या, मी बोंबीच्या पेटापासून तुम्ही तळतळ करून बोलता, रक्त आठवता, तुमचा योग रोज सगळ्या व्हेन्स ओपन होतात, सगळी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती आणि निगेटिव्ह मरून जाते आणि अज्ञान संपून जातं, बोधानं मरून जातं, ज्ञान हृदयात उगवतं आणि ब्राह्मी स्थिती बघता येते. आणि ही स्थिती काय कमी आहे का? श्रवण, अरे राम पांडुरंगा, हे वेदाचं दर्शन म्हणजे आत्मबोध. वेदाचं सामर्थ्य म्हणजे सुखाचा संगम मनाशी. शब्द खूप छान आहे ताई, एक तुम्ही नंतर लिहून ठेवा. वेदाचा बुद्धीशी संगम नाही, गेलं वाक्य येत नाही. संगम म्हणजे वेद. हा विसरले तर पुन्हा येत नाही, ऑटोमॅटिक येतं. काय काय भगवंत देतो, मी तर त्या स्थितीची नाहीये, किंवा मला असं सांगता पण येत नाही. माझं मी वेदाचं सामर्थ्य म्हणजे बुद्धीशी सुखाचा संगम म्हणलात का की? यस बेटा, आहे का? पुन्हा येतं का बघा. वेदाचं सामर्थ्य म्हणजे शक्ती. बुद्धी सुखात रममान होती, त्याचं सामर्थ्य वेदाचं. म्हणून चिंतन हे ओवीच्या बोधाचं, हा वेद आहे. आणि वेद जर मनात थांबतो तर मनाला राम करत. फल आहे ते, सामर्थ्य आहे आणि फल आहे दोन्ही मध्ये. हा तो वेद ओवीच्या रूपानं बुद्धीच्या द्वारे हृदयात थांबतो. परमात्मा तुमच्याशी समरस होतो
मी कोण हृदयाला कळतं आणि देहभाव तिथं टाकला जातो, आत्मभाव प्रगट होतो आणि बुद्धीमध्ये ईश्वराचा प्रगट होतं आणि बुद्धी ब्रह्मत्व पदाला प्राप्त होती. ते स्वरूप ती स्वरूपमय होती, सच्चित आनंद होती. तुम्हाला मी पंढरपुरात सांगाल की सच्चित आनंद म्हणजे काय? नाम रूप अस्ति भाती प्रिय सच्चित आनंद आणि नाम रूप, त्या 5 पदार्थाचा विस्तार करू. आता जिथून जेवढं येईल आतून तेवढं तुम्हाला स्फुरण देणार. आपण तिथं थांबायचं, चिंतन करायचं, आराम घ्यायचा, चिंतन, आराम चिंतन, आराम चिंतन. चालला फोन चालू द्या, नाही चालला बंद करू, आपलं आपलं असं निखळ घेऊ. कारण ते फोन कडच गेले लोक पागल होते. बरोबर आहे, तेवढं कसं जगात आपलं आपलं सर्वांना ना. आपण रात्री पण बसू, सकाळी बसू, वेळ भेटला बाहेर. ठीक आहे, चला एक लक्षात घ्या. वेदाचं सामर्थ्य येत नाही, वेदाचं सामर्थ्य बुद्धीमध्ये येते नाही. जय वाक्यवादवर जया जयबाई. हा काकी, वेदाचं सामर्थ्य म्हणजे बुद्धीशी सुखाचा संगम होतो. हा वेद मनात थांबला तर मनाला राम करतो, तो ओवीच्या रूपाने हृदयात थांबतो, ती बुद्धी परमात्म्याला प्राप्त होती आणि ती सच्चिदानंद रूप होती. सुधारले आमचे लेख बघा. आमचं कुळ बी आलं इकडं. आधीची मुळे ते इथून मग पगळे संसार तर इथून संसारात लक्ष वाढल्या जातं. हे फांद्याला फांद्या फुटतात, इथूनही जाणारे संसार तरू. हा संसार लक्ष वाढला जातो आणि स्थावर गंगम तयार करावं लागतं, सृष्टीची उत्पत्ती करावी लागते आणि ह्या लोकांचा तमोगुण मला करायला भाग पाडतो. रामा आता ऐका, संसार तरू असा वाढला जातो. किती सावध केले बाई. मग आपण नाही होत ना. माझ्या मग मोठं फिरणं आवडत नाही मला आणि मी कोणाच्या पापाला भेट नाही आहे. मी चुकीला चांगलं मानणार नाही, मेलं तरी ना. तुमचं बोट फिरणं गुंडाळून ठेवा, ते अहंकार माजलेला बंद करा, ओवी मध्ये शिरा, आत्मभावाचा करा, तुमचे घमेंड बंद करा, बोट फिरवायची रिक्षा वाटा. चला ऐका, एरवी ऊर्ध्वीचे पार्था. आता आधो शाखा झाल्या, आता उदो शाखा वरच्या सांगा. काही सांगा, हे आपल्या मला पण कळत नाही बरं का, मी काय मोठेपणा येत नाही पण चिंतन करते काय. आपल्यासाठी माझा श्वास तगमग होते. तुम्हाला रात्री मला किती राग झोपायला मी, मला बोलता येईना, ताप सर्दी अंग दुखायला नका बोटाशी, नानीशी राहिली नानीशी राहिली. एरवी ऊर्ध्वीचे पार्था. आता ऊर्ध्व मुळे कसं करतो, ओरी खालचे मुळे हे लोक सृष्टी उत्पन्न करायला तमोगुण लोक घेतो. आता वरचे लोक करायला कोणतं घेतो, ऐका. एरवी ऊर्ध्वीचे पार्था मुद्दल मूळ पाहता. आता वरच्या फांद्याला कोणचे मुळे, कोणतं मनुष्य आहे, त्यांचा कोणता गुण आहे, त्यांचं कोणतं पुण्य आणि त्यांना कोणतं स्थान आहे. वाव, त्याला कुठून बसतो, ह्याला बसवलं तमोगुणीला. काही कळतं का असं घरी बसून? नाही. मला आज दुखायला तुम्ही मला राहू द्या, मला काय राहू द्या म्हणूनच तुम्हाला म्हणलं डोळा उघडत नव्हता, गोळीची पावरे सोडून द्या. मी म्हणलं उद्या पंढरपूर ह्या लोकांना ऐकायला भेटणार नाही. म्हणला आई गोळी आहे म्हणला तिला. आराम घे, आता उद्या गोष्टीवाद मुद्दल मूळ पाहता. आता ऊर्ध्व जाणाऱ्या फांद्या ऋषीचं स्थान, शिवलोकाचं स्थान, ब्रह्मलोकाचं स्थान, इंद्रलोकाचं स्थान, चंद्रलोकाचं स्थान, खुरी खूपच जागा. मग कोणत्या फांद्या वरी नेतो, कोणत्या मनुष्याच्या फांद्या खाली आणतो. किती सुंदर आहे का ना, किती सुंदर सांगितलंय. आणि आपलं आयुष्य काही कधी कधी इतकं वाईट वाटतं. ज्ञानेश्वरीला का उशीर केला मी, का उशीर केला. 15 वर्ष अमृतानुवाद घातले ताई मी. नाही पण ज्ञानेश्वरी आधी पाहिजे होती. मी उलट डोकंच खोबडीच उलटी. ते नंतरच आहे ना. मला अमृतानुवाद आवडायचं ताई, मी ते लावून घेतला. तर 14-12 वर्ष घातले. त्याचं ज्ञान झाल्यानंतर ते अनुभूती नंतर इकडे आले बघा. उलट आधी ज्ञान पाहिजे मग अनुभव. अधिकार नाही. आम्हाला ग्रंथशास्त्र शिकून दिलं ना, अमृत अनुभव नवीन लावली नाही, लावून दिले माऊली महाराजांना. एरवी ऊर्ध्वीचे पार्था मुद्दल मूळ पाहता, आधीची या मध्यस्था शाखा या. एक मिनिट मुद्दल मूळ पाहता. उर्दू लोकांना फांद्या जाणार, त्याचं मुद्दल मूळ मनुष्य शाखा कोणती आहे का?
आधीची या मध्यस्थ शाखा या मधल्या शाखा त्या ऊर्ध्वला फांद्याला कारणीभूत आहेत. त्या कशात काय नाही उद्या बघू, मला बोलता येत आहे. आणखी कोमट पाणी द्यायचे कुंडली विठ्ठल जास्त आणखी नाही झालं कमी.